हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत एग रोल। फक्त 10 मिनिटात बनवा परफेक्ट झटपट पण चटपटीत एग रोल। हा व्हिडिओ खूप लोकांना उपयोगी पडेल, खास करून जे ऑफिस, शाळेत किंवा कॉलेजला जातात। चला तर मग पटकन सुरुवात करूयात। त्यासाठी आपण एक मीडियम साईजचा कांदा असा उभा चिरून घेऊ आणि एक मोठी शिमला मिरची अशी उभी चिरून घेऊ। दोन्ही जिन्नस मोकळे मोकळे करून घेऊ। मग एका वाटीमध्ये अंडे फोडून त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि चांगले फेटून घेऊ। एका गरम तव्यावर किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडेसे तेल टाकू आणि त्यावर अंड्याचे मिश्रण ओतून घेऊ। अंडे थोडेसे शिजल्यावर त्यावर चपाती ठेवू आणि काही सेकंदांनी पलटून बघू ते शिजले आहे की नाही। ते शिजले की एका प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने मी अजून एक एग रोल बनवून घेते। अंडी सहज पचतात, त्यामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स कमी होतात। अंडी चपातीसोबत खाल्ल्यामुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळते। विशेषतः नाश्त्यासाठी उत्तम आणि पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते। असा हा आपला सेकंड एग रोलही तयार झाला आहे। आता थर्ड स्टेप म्हणजे त्याच पॅनमध्ये आपण थोडेसे तेल टाकून घेऊ आणि चिरलेला उभा कांदा आणि शिमला मिरची हाय फ्लेमवरती भाजून घेऊ, म्हणजे एक स्मोकी फ्लेवर येईल। 2-3 मिनिटे भाजून घेतले की आपण चपातीला लावण्यासाठी एक सॉस तयार करू। त्यासाठी एका वाटीमध्ये 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला घ्यायचे आहे मेयोनीज। हे दोन्ही एकत्र मिक्स करून घेऊ। त्यानंतर एक एग रोल घेऊ आणि त्यावर बनवलेला सॉस असा स्प्रेड करून घेऊ। मग त्यावर टॉस केलेली शिमला मिरची आणि कांदा मध्यभागी टाकून घेऊ आणि दोन्ही बाजूंनी पॅक करून घेऊ। तुम्ही हा रोल असाच खाऊ शकता किंवा पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून मंद आचेवर 2-3 मिनिटे भाजून घेऊन खाऊ शकता। हा एग रोल मुलांना तर फार आवडतो। माझ्या मुलांना जेव्हा मी टिफिनमध्ये देते तेव्हा मला एक्स्ट्रा द्यावे लागतात त्यांच्या मित्रांसाठी, नाहीतर त्यांना काहीच खायला मिळत नाही। ऑमलेट चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा एकदा नक्की ट्राय करा। आपण हा एग रोल थोडा क्रिस्पी बनवून घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये 1/2 टीस्पून तेल टाकून घेऊ आणि बनवलेले एग रोल 2-3 मिनिटे छान मंद आचेवरती भाजून घेऊ। दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी झाला की आता हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये नाश्त्यासाठी देऊ शकता। त्यांना हा एग रोल खूप आवडेल। आपला एग रोल रेडी आहे। इतका सोपा आणि टेस्टी रोल तुम्ही नक्की ट्राय करा। जर हा झटपट पण चटपटीत एग रोल तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटू दुसऱ्या एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।